या गावात महिलेला तिच्या दिरांसोबतही संबंध ठेवावे लागतात. या गावात लग्नानंतर महिलेला तिच्या दिरासोबत देखील झोपावे लागते. घरातील सर्व दिरांसोबत रात्र घालवावी लागते. कारण जाणून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. आपला भारत हा निरनिराळ्या परंपरा तसेच अनोख्या प्रथांसाठी संपूर्ण जगभर ओळखला जातो. परंतु यापैकी काही परंपरा आणि प्रथा अतिशय वाईट सुद्धा आहेत, ज्या खूप भयानक आणि लाजिरवाण्या करणाऱ्या अशा आहेत. आणि अशा विचित्र परंपरा आणि प्रथा ऐकण्यासुद्धा खूप विचित्र आहेत. आपणास जाणून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे गाव आहे जिथे एक भयानक अशी प्रथा आहे, ज्यामध्ये लग्न झालेल्या महिलेला किंवा स्त्रीला आपल्या दिरासोबत झोपायला भाग पाडले जाते. होय, हे खरं आहे. आणि आज ही परंपरा या गावात चालू आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा अत्यंत वाईट प्रथेबद्दल आणि त्या गावाबद्दल. आज तुम्हाला भारतातील विचित्र गावातील विचित्र अशा प्रथेबद्दल ओळख करून देत आहे, जिथे फक्त काही यार्ड जागेच्या संरक्षणासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्या पत्नीला आपल्या भावासोबत झोपायला लावून द्यावे लागते. हे अगदी सत्य आहे. एवढंच नव्हे, तर इथल्या महिलेला तसेच स्त्रियांना आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार जबाबदारीने आपल्या तिच्या सर्व दिरांसोबत शारीरिक संबंध बनवावे लागतात. आपला भारत आज जितक्या प्रगतीच्या शिखरावर असताना या गावात असे दिसते की जणू या गावात महिला सशक्तीकरण अशी काही योजनाच आजपर्यंत पोचली नाही. राजस्थानमधील एका गावात गेल्या अनेक शतकापासून ही आगळीवेगळी विचित्र अशी प्रथा पाळली जात आहे. तसेच इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की जर त्यांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांचे पूर्वज त्यांच्यावर रागवतील आणि त्यांचे येणारे मरणसुद्धा खूप वाईट असेल. पण या गहाण विचारांमागे दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांमधील वाढते लैंगिक प्रमाण आणि आकर्षण. तर दुसरे कारण म्हणजे या लोकांकडे असलेली पैशांची चणचण आणि जमिनीची कमतरता. तसेच या गावाचे कायदे इतके कठोर आहेत की कोणालाही याबद्दल तिथे उघडपणे बोलण्यास परवानगी नाही. तसेच येथील अनेक महिलाही या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत. कारण व्रतानुसार जर एखाद्या स्त्रीने गैरपुरुषाशी संबंध ठेवण्यास नकार दिला तर तिला अनेक वाईट समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी तिचे प्रचंड हाल करून मारून टाकले जाते. तसेच सरकारने केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की इथले बहुतेक पुरुष कमी जागेमुळे अविवाहित आहेत. तसेच सन 2014च्या एका अभ्यासानुसार येथे प्रत्येक कुटुंबातील एक पुरुष तरी अविवाहित सापडला आहे. पण आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की या खेड्यातील प्रत्येक कुटुंबाचा उद्योग हा शेती आहे. म्हणूनच त्यांच्या मालमत्तेतील वाटणी वाचवण्यासाठी तेथील अनेक कुटुंबातील एकाच महिलेशी अनेक जणांकडून संबंध तयार केले जातात. आणि आजसुद्धा ही परंपरा या गावात चालू आहे. आणि आज तागायत येथील असणारे प्रशासन किंवा सरकार काहीसुद्धा करू शकले नाही.